मित्रांनो, आज मी खूप खुश होते. कारण माझी इच्छा आज पूर्ण झाली होती. माझे सचिनसोबत लग्न झाले होते, ज्याच्यावर मी खूप प्रेम करत होते आणि मी आता सुहागरात्रीच्या बेडवर त्याची वाट पाहत बसले होते. मी एवढी सुंदर नसतानाही त्याने माझ्यासोबत लग्न केले होते. मी त्याची वाट पाहत असतानाच एक अनोळखी पुरुष रूममध्ये आला आणि माझ्यासोबत जबरदस्ती करू लागला. माझ्यासोबत संबंध बनवण्याचा प्रयत्न करू लागला. त्याने माझे सगळे कपडे काढले. मी मोठ्याने आरडाओरड करत होते, पण कोणीही बाहेरून आत आले नाही. तो संबंध बनवून बाहेर निघून पण गेला. त्यानंतर अजून एक पुरुष रूममध्ये आला आणि तोही माझ्यावर जबरदस्ती करू लागला. असेच एकानंतर एक असे 5 जण येऊन ते सर्व काही करून निघून गेले. आता माझी अवस्था खूप बेकार झाली होती. माझ्या अंगात थोडीही ताकद नव्हती. मला उठता येत नव्हते. शेवटी सचिन आला. मी त्याला म्हणाले, "सचिन, तू असं काय केलंस माझ्यासोबत? कोण होते हे लोक?" तेव्हा त्याने जे सांगितले हे ऐकून तर मला धक्काच बसला. नमस्कार मित्रांनो, माझे नाव पूजा आहे. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील घडलेली एक खरी खरी घटना सांगणार आहे. ही घटना आहे 4 वर्ष आधीची. आमच्या घरची परिस्थिती खूपच गरिबीची होती. माझे MPSCची झाली होती. मी एका कंपनीत नोकरी करत कंपनीत माझ्यासोबत कोणीही जास्त बोलायला येत नव्हतं आणि कोणीही मला जेवणाला किंवा कोणत्याही कार्यक्रमात मला त्यांच्यामध्ये मिक्स करून घेतच नव्हते. कारण मी दिसायला एवढी काही सुंदर नव्हते. घरामध्ये माझी बहीण पण होती. ती माझ्यापेक्षा पण दिसायला खूप सुंदर होती. घरात पण कोणी माझ्यासोबत नीट वागत नव्हते. माझ्या बहिणीसोबतच सगळे चांगलं वागत होतं. तिला काय हवं आहे, काय नको ते सगळं बघत होते. पण मला एक गोष्ट काहीच गोष्ट विचारित नव्हते. उलट माझे आई-बाबा म्हणत होते, की आमची छोटी मुलगी दिसायला खूप सुंदर आहे. तिला हुंडा पण द्यावा लागणार नाही. तिला तर नवरदेव फुकटामध्येच घेऊन जाईल. पण हिला घरदार विकून, हुंडा देऊन लग्न करावं लागेल, असे म्हणून मला टोमणे देत होते. माझा तिरस्कार करत होते. तरीही मी माझ्या फॅमिलीवर खूप प्रेम करत होते. माझे आयुष्य असंच चाललं होतं. उदास उदास. माझ्या चेहऱ्यावर जास्त हसू पण येत नव्हते. एक दिवस कंपनीमध्ये एक नवीन मुलगा जॉईन झाला. त्याचे नाव सचिन असे होते. तो सगळ्यांशी मिळून मिसळून राहत होता आणि सगळ्यांसोबत हसत खेळत पण राहत होता. एक दिवस त्याने मला एकटीच असं जेवताना पाहून तो माझ्याजवळ आला. त्याला ते बहुतेक ठीक वाटलं नसेल, म्हणून तो माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला, "हॅलो, तुझं नाव काय आहे?" मी त्याला म्हणाले, "माझे नाव पूजा आहे." तो मला म्हणाला, "इथे एकटी काय करतेस? चल आमच्यासोबत जेवायला." मी त्याला म्हणाले, "नाही, नको. मला कोणीही मिक्स करून घेत नाही." तो हसला आणि म्हणाला, "का? काय झालं?" मी म्हणाले, मला नाही माहिती. कदाचित मी सुंदर नाही म्हणून ते लोक माझ्यासोबत असे वागत असतील." तो म्हणाला, अरे देहाने नाही तर मनाने सुंदर असावं माणसाने. तू मनाने खूप सुंदर आहेस. चल माझ्यासोबत. मग बघू कोण बोलत नाही तुला ते." असे म्हणून तो मला सोबत जेवायला वगैरे घेऊन जात होता. आम्ही दोघे चहा प्यायला आणि जेवायला आणि थोडाफार टाईमपास म्हणून आम्ही मध्ये फिरायलाही जात होतो. आमच्यामध्ये खूप चांगली मैत्री झाली होती. हे बघून सगळे त्याला म्हणत होते, "अरे, हिच्याशी तू का बोलत आहेस? तिचा विचार सोडून टाक. ती तुझ्या लायकीचीच नाही." पण तो म्हणत होता, "अरे, ती पण एक मुलगीच आहे ना आणि तुमच्यासोबत असं वागले की तुम्हाला कसं वाटेल? तिलाही मन आहे रे आणि भावना पण आहेत. असं वागलं तर तिला कसं होईल?" असे म्हणून तो त्यांच्याशी न बोलता पुन्हा माझ्याकडे यायचा आणि मला जास्त इम्पॉर्टन्स देत होता. त्याचं हे वागणं आणि मला इम्पॉर्टन्स देणं बघून सगळेच माझ्यासोबत बोलू लागले. मला मिक्स करून घेऊ लागले. त्याच्या अशाह्य वागण्याने मी त्याच्यावर इम्प्रेस झाले होते आणि मला त्याच्यावर प्रेम झालं. पण मी स्वतःला कंट्रोल करत होते. कारण मी जरी त्याच्यावर प्रेम करत असले तरी तो थोडी करत होता. तो तर माझा एक चांगला मित्र म्हणून राहत होता. म्हणून मी माझ्या स्वतःच्या फिलिंग कंट्रोल करत होते. एक दिवस माझा वाढदिवस होता. मी जेव्हा घरातून ऑफिसमध्ये आले तेव्हा पूर्ण ऑफिस सजलेलं होतं. समोर केक होता. सगळेजण हॅपी बर्थडे पूजा म्हणून टाळ्या वाजवून माझं स्वागत केलं होतं. मी एकदम शॉक झाले. कारण माझ्या आयुष्यातला हा पहिलाच अनुभव होता. मी खूप खुश झाले. सचिन समोर आला आणि माझ्या हाताला पकडून केक कट करण्यासाठी घेऊन गेला. तिथे केक होता आणि केकवर माझं नाव होतं. मी केक कट केला आणि आणि पहिला केक मी सचिनला भरवला. त्यानंतर सचिनने त्याच्या खिशातून एक छान अशी सोन्याची अंगठी काढली आणि खाली बसून त्याने मला प्रपोजच केलं. "पूजा, मला तू खूप आवडतेस. विल यू मॅरी मी?" मी एकदम शॉक झाले. मी काय सगळे शॉक झालेच. कारण माझ्यासारख्या मुलीवर एवढा हँडसम आणि छान हुशार मुलगा कसा काय प्रेम करू शकतो? त्याच्यामागे तर खूप छान छान मुली पडल्या होत्या. मग त्याला मीच का आवडले होते? मी खूप खुश झाले. माझ्या खुशीचा ठाव ठिकाणाच राहिला नाही. मी त्याला लगेच हां बोलले आणि
त्याने माझा हात हातात घेऊन माझ्या बोटामध्ये अंगठी घातली. भलेही माझ्या घरचे किंवा आजूबाजूचे कोण काय विचार करतील याचा मी विचार केला नाही. कारण लहानपणापासूनच त्यांनी जे माझ्यासोबत वागणूक केली होती त्याच्याबद्दल विचार करून मला काहीच फायदा होणार नव्हता. लहानपणापासून प्रेम मला काही भेटलेच नाही. निदान आता या व्यक्तीकडून म्हणजे सचिनकडून तरी प्रेम भेटेल असे मला वाटू लागले. थोडे दिवस असेच गेले. आम्ही दोघे बाहेर फिरू लागलो, भेटू लागलो. माझ्या मनात एक आपुलकीची भावना पहिल्यांदाच निर्माण झाली होती. मी त्याच्यावर खूप जीवापाड प्रेम करू लागले आणि त्याच्याबद्दल मी घरी सांगितले. मम्मी पप्पा तर स्पष्टच नाही म्हणाले होते. ते म्हणत होते की कोण काय, कुठला मुलगा, कुठे राहतो, त्याचं गाव कोणतं, त्याची जात कोणती, अशा मुलासोबत तुझं लग्न कसं लावून द्यायचं, त्यापेक्षा तुला आपल्या पाहुण्यातल्याच कोणीतरी बघून लग्न करून देतो, असे म्हणून त्यांनी नकार दिला. मी त्यांना म्हणाले, तुम्ही कितीही स्थळ बघा, पण मला कोणीही पसंत करणार नाही. तुम्हीच माझ्यासोबत आतापर्यंत चांगले वागले नाहीत तर बाहेरचे तरी कसे मला पसंत करतील म्हणून. असे म्हणून मी रडत बेडरूममध्ये निघून गेले. दुसऱ्या दिवशी मी नेहमीप्रमाणे संध्याकाळी ऑफिसवरून घरी आले आणि बघते तर काय, घरामध्ये पाहुणे आले होते. माझ्या आईने माझ्या हातातून माझी पर्स घेतली आणि मला म्हणाली, जा आणि पटकन तयार होऊन ये, तुला बघण्यासाठी पाहुणे आले आहेत. मी बघितले आणि आईला विचारलं, यांच्यात मुलगा कोण आहे? तर तिने बोट करून मला म्हणाली, तो बघ, तो मुलगा आहे. बघते तर काय, त्या मुलाची वय 38 ते 42च्या दरम्यान असणार. एवढे वय झालेल्या मुलाशी मी कसं लग्न करेन? आमच्या दोघांमध्ये जवळजवळ 16 ते 17 वर्षांचा फरक असणार. मी आता 24 वर्षांचे होते, पण तो मुलगा जवळपास 38 ते 42 वयांचा असणार. मी रडत रडत रूममध्ये गेले आणि तशीच तयार झाले, कारण मला माझ्या आईवडिलांना नाराज करायचे नव्हते. मी तयार झाले आणि पाहुण्यांसमोर आले. त्यानंतर चहा, पोहे वगैरे सर्व काही झाले. नाव विचारून वगैरे झालं आणि ते पाहुणे निघून गेले. थोड्या वेळाने माझ्या बाबांनी त्यांना फोन केला, तर त्यांनी सरळ सरळ नकार म्हणूनच सांगितले. हे ऐकून तर माझे आईबाबा मला म्हणाले, काय फायदा, एवढा वय असलेला मुलगाही हिला नकार देत आहे, असे म्हणून त्यांनी डोक्याला हातच लावून घेतला. मी, आई आणि बाबांना म्हणाले, आई, बाबा, हे बघा, एवढं वय असलेल्या मुलाने मला नकार दिला. जो मुलगा माझ्या रूपावर नाही तर माझे मन बघून प्रेम केला, याच्यापेक्षा चांगलं स्थळ कुठलंच भेटणार नाही, असे म्हणून मी त्यांच्यासमोर रडू लागले. शेवटी माझ्या आईवडिलांनी माझ्या या स्थळाला होकार दिला. मी ही आनंदाची बातमी सचिनला सांगितली. तो घरी आला. आईवडिलांनी त्याला त्याच्या आईवडिलांना बोलवायला सांगितले. दुसऱ्या दिवशी त्याचे आईवडीलही घरी आले होते आणि त्यांनी 2 दिवसात आमचा साखरपुडा पण उरकून टाकला. आता लग्नाची तारीख पण 1 आठवड्यानंतर घेतली होती आणि लग्न सोहळा छानपैकी पार पडला. मी तर खूपच खुश होते, कारण आज मला माझं प्रेम मिळालं होतं. माझी सुहाग रात्र होती. आमचं प्रेम सिद्ध झालं होतं. म्हणून मी सचिनची वाट बघत बेडवर बसलेले होते. खूप वेळ झाला तरी तो आला काही नव्हताच. त्याची वाट बघून बघून तर माझा डोळात लागला. तोपर्यंत मला दरवाजाचा आवाज आला. अंधारात मला कोण आहे एवढं काही स्पष्ट दिसले नाही, पण थोडासा उसरत जेव्हा ती व्यक्ती समोर आली तेव्हा तो सचिन नसून एक कोणीतरी अनोळखी पुरुष दिसला, ज्याचे वय जवळपास 42 ते 45 वर्ष होते. तो माझ्यासोबत नको नको ते कृत्य करू लागला. आता मी खूप ओरडू लागले, सचिन, मला वाचव, कोणी आहे का बाहेर, मला वाचवा कोणीतरी. तर रूममध्ये कोणीतरी घुसला आहे, पण तरीही कोणीच मला वाचवायला आले नाही. त्याने माझे सर्व काही कपडे काढले आणि माझ्यासोबत सुहागरात त्याने एन्जॉय केली आणि तो निघून गेला. त्यानंतर दुसरा व्यक्ती पण आतमध्ये आला. त्यानेही तसेच कृत्य केले. असंच एक एक करत 5 जण येऊन जबरदस्तीने माझ्यासोबत संबंध बनवून बाहेर निघून गेले. आता माझ्या अंगातली पूर्ण ताकदच निघून गेली होती. मी घामाने पूर्ण ओलीचिंब झाले होते. आता माझी उठून बसण्याची किंवा चालण्याची अवस्थाही नव्हती. माझी पाठ, कंबर, पोट, पाय सगळं काही दुखत होते. त्यानंतर सचिन आतमध्ये आला. त्याला बघून मी त्याला ओढू लागले, मारू लागले. मी त्याला म्हणाले, सचिन, कुठे होतास तू? माझ्यासोबत बघ ना, हे काय झालं? काही माणसं येऊन माझ्यासोबत असं काही करून निघून गेली आहे, असं म्हणून मी रडू लागले. सचिन गप्प बसलेला होता. त्याने त्याच्या मांडीवर माझं डोकं ठेवून माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवू लागला आणि मला म्हणाला, पूजा, सॉरी, तुझ्या या अवस्थेला मीच जबाबदार आहे. तुझ्यापासून मी एक गोष्ट लपवली होती की आमच्या गावात अशीच प्रथा आहे म्हणून. ही अशी पूजा आहे. मी मजबूर होतो. मी त्याला चकित होऊन विचारलं, म्हणजे तुम्हाला आमच्या गावात एक प्रथा आहे. आमच्या गावामध्ये एका परिवारात जेवढे भाव असतील त्या भावामध्ये सगळ्यात छोट्या भावाने जी बायको करून आणली की ती सगळ्या भावांची बायको होती. ते ऐकल्यावर मला एकदमच धक्काच बसला. मी काय बोलते
तो काय बोलतो याच्यावर मला विश्वासच बसत नव्हता. ही गोष्ट खरी आहे. आमच्या गावामध्ये अशी प्रथा आहे की जेवढे भाऊ असतील त्या भावांची एकच बायको असणार. मग ते 3 राहू दे किंवा 4 राहू दे किंवा 5 राहू देत किंवा 7 राहू दे, त्या सगळ्यांची मिळून एकच बायको असणार. आता तू आमच्या 6 जणांची बायको आहेस. ते ऐकून मला काही सुचेनासे झाले. माझ्यावर दुःखाचे आभाळ कोसळल्यासारखे मला वाटू लागले. मी रडत रडत म्हणाले, सचिन, तू मला धोका दिलास. तू माझ्यासोबत असे का केलंस? तेव्हा सचिन म्हणाला, मला आता हे बघ, आम्ही खूप मुली बघितले, पण आमच्या गावातल्या या अशा प्रथेमुळे कोणीच मला मुलगी देत नव्हते. आणि गावात अशी प्रथा आहे की लहान भावाने लग्न करून ती बायको सगळ्या भावामध्ये वाटून खायची, म्हणजे ती सगळ्यांचीच बायको झाली. येथे आजूबाजूच्या गावात आणि या गावामध्ये कोणीच मला मुलगी देत नव्हते. म्हणून मी असा विचार केला होता की अशा ठिकाणी जायचं ज्यांना आमच्या गावच्या प्रथेबद्दल काहीच माहिती नसणार म्हणून. यासाठी मी नोकरीच्या बहाण्याने शहरात येऊन एक अशी मुलगी बघत होतो जिला कोणीच पसंत करत नाही, जेणेकरून नंतर तिच्यासोबत जरी असं सत्य आलं तरी ती हे घर सोडून जाऊ शकणार नाही. म्हणून मी शहरात येऊन जॉब करू लागलो. तेव्हाच मला तू दिसलीस. मी पाहिलं की तुला कोणीच पसंत करत नाही, तुझ्याशी कोणी बोलण्याची इच्छाही दाखवत नाही, तुझ्या घरचे तुला पसंत करत नाहीत. हे मला कंपनीतल्या काही जणांकडून समजलेच होते आणि याचाच फायदा मी घेऊन तुला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न केला आणि मी तुला लग्नाची मागणीच घातली. पण त्यावेळेस मला तुझ्यावर प्रेम नव्हते. पण पूजा, आता मी खरंच तुझ्यावर खूप प्रेम करत आहे. पण काय करू, मी मजबूर आहे. पण तू काळजी करू नकोस. मी ना तुझ्यासोबत असं असं पुन्हा कधी होऊच देणार नाही. सचिनने माझं डोकं त्याच्या खांद्यावर ठेवून मला तो आता झोपी घालू लागला. मी माझ्या नशिबाला दोष देत झोपून टाकले. सकाळी उठून मळ वगैरे सगळं काय आवरून बाहेर आले तेव्हा मला सासू म्हणाली, महाराणी उठलीस का? जा आता सगळ्यांसाठी स्वयंपाक बनव. आता मला खूप जणांसाठी स्वयंपाक बनवायचा होता, म्हणून मी किचनमध्ये आले आणि स्वयंपाकाची तयारी करू लागले. तेव्हाच तिसऱ्या नंबरचा नवरा किचनमध्ये घुसला आणि माझ्यासोबत नको ते सर्व करू लागला. मी त्याला म्हणत होते, अहो हे किचन आहे, इथे असं काहीच करू नका म्हणून त्याला थांबवण्याचा प्रयत्न करू लागले. तरीही तो किचनमध्ये माझ्यासोबत ते सर्व काही करू लागला. मी त्याला म्हणत होते, कालच्या रात्रीचा खूप त्रास होत आहे म्हणून आता नको, पण तरीही तो झटके देऊन देऊन काय जोरात जोरात करत होता. माझ्या तोंडातून आवाज बाहेर येऊ लागले होते, म्हणून मी माझं स्वतःचं तोंड हाताने झाकले. त्यानंतर जवळपास 20 मिनिटात तो बाहेर निघून गेला. मी तसं बाहेर बाथरूममध्ये गेले आणि पुन्हा आंघोळ करून किचनमध्ये येऊन स्वयंपाक करायला चालू केला. तेव्हा सासू किचनमध्ये आली आणि म्हणाली, अरे देवा, अजून तुझा स्वयंपाक झालाच नाही का? यावेळेस आम्ही जेवायला बसलो आणि तू अजून इथे टंगळमंगळ करत बसलीस का? सचिनने ही कसली पोरगी आणली काय माहिती, असं म्हणून ती बाहेर गेली. मी स्वयंपाक केला आणि त्यानंतर सगळ्यांना जेवण वाढले. सगळेजण जेवण करून शेतामध्ये निघून गेले आणि मी माझ्या घरातले काम आवरू लागले. आता सचिननेही जॉब सोडला होता आणि तोही शेतामध्ये काम करू लागला होता. घरात आता कोणीच नव्हते. तेव्हाच माझा मोठा धीर म्हणजेच माझा मोठा नवरा घरी आला आणि तो माझ्यासोबत जबरदस्ती करू लागला. मी त्याला म्हणत होते, नको, मला खूप त्रास होतो आहे म्हणून, तरी त्याने ऐकलेच नाही आणि रूमचा दरवाजा बंद करून मला 2-2 वेळा ते सर्व करून निघून गेला. आता माझी अवस्था खूपच वाईट झाली होती. तरीही मी स्वतःला सावरत माझे घरातले काम करू लागले. रात्रीचे जेवण उरकले आणि पुन्हा मी माझ्या रूममध्ये येऊन झोपले. त्यानंतर पुन्हा एक एक करून 5 जण माझ्यासोबत संबंध बनवून निघून गेले आणि त्यानंतर सचिन आला आणि त्याने माझं डोकं त्याच्या मांडीवर ठेवून मला झोपी घातले. असेच काही दिवस निघून गेले. एके दिवशी तर मला आता उलट्याच व्हायला चालू झाल्या. माझ्या उलट्या आलेल्या पाहून सासूला मी प्रेग्नेंट आहे असे समजले. तेव्हा सासू खूप खुश होऊन मला म्हणाली, अरे सुनबाई, तू आता प्रेग्नेंट पाहिली आहेस. हे सगळं श्रेय आता माझ्या मोठ्या मुलाला जातं आहे. हे पहिलं बाळ माझ्या मोठ्या पोराचं आहे. असं म्हटल्यावर सचिनच्या चेहऱ्याकडे पाहू लागले, कारण अजूनपर्यंत माझ्यात आणि सचिनमध्ये असे काहीच झाले नव्हते. ज्याच्यावर मी प्रेम करते त्याच्यासोबतच माझं काहीच झालं नाही. जेव्हा मी आणि सचिन आम्ही दोघे रूममध्ये होतो तेव्हा मी सचिनला म्हणाले, सचिन, काय हे, मी तुझ्यावर खूप प्रेम करते आणि आई म्हणत आहे की हे पहिलं बाळ हे मोठ्या भावाचं असेल, पण हे काय आता, मी हे कोणाचं बाळ समजू? तेव्हा सचिन मला म्हणाला, आमच्या प्रथेनुसार जे पहिलं बाळ होतं ते मोठ्या भावाचं असतं, त्यामुळे माझ्या मोठ्या भावाचं हे पहिलं बाळ आहे. मग मी म्हणाले, मग दुसरं? तो म्हणाला, आम्ही 6 जण आहोत, तर 6 बाळ तुला जन्माला घालावेच लागतील.
हे ऐकून माझ्या डोळ्यासमोर तर अंधारे आल्यासारखेच वाटले. कारण माझ्या अंगात तर एवढी ताकदच नव्हती की मी 6 बाळा जन्माला घालावी म्हणून. मी तशीच टोक धरून खाली बसले. सचिन बाहेर निघून गेला. मी तसंच काम करू लागले आणि संध्याकाळी झोपी गेली. माझ्या पोटात दुखत होतं. तोपर्यंत 2 नंबरचा नवरा रूममध्ये आला आणि त्याने हळूच आतून कडी घातली आणि माझ्यासोबत जबरदस्ती करू लागला. मी त्याला म्हणाले, नको, मी प्रेग्नेंट आहे. पण तो काही माझं ऐकतच नव्हता आणि त्याने माझ्यासोबत जोरजोरात ते सर्व काही करून बाहेर निघून गेला. सकाळी उठून बघते तर काय, रक्ताने माझी साडी पूर्ण भिजली होती. माझ्या अंगावरच रक्त जात होतं. मी घाबरले आणि सासूला सांगितलं की माझं बाळ खाली झालं. तेव्हा सासू रागात ओरडून मला म्हणाली, तुला तुझी स्वतःची काळजी घेता येत नव्हती का? तेव्हा मी त्यांना सांगितले की रात्री 2 नंबरचा नवरा रूममध्ये आला होता आणि तेव्हा मी त्यांना सगळी काही हकीकत सांगितली. तेव्हाच सासू मलाच रागात म्हणाली, त्याला तर समजतच नाही, तो गडी आहे. पण तुला तर समजत नव्हतं का? तुला अक्कल नाही का? तुझ्या अंगात मस्तीच आहे. तुला असेच करावं वाटत होतं ना? बाळाचा सुद्धा विचार केला नाहीस तू? असं म्हणून सासू मला नको ते शब्द वापरून बोलायला लागली. मी तसंच रडत रडत आतमध्ये गेले आणि मी सचिनला सगळी घटना सांगितली. सचिनने मला धीर दिला. तू काहीच काळजी करू नकोस, आपण आत्ताच डॉक्टरकडे जाऊ. असं म्हणून आम्ही दोघे डॉक्टरकडे निघून गेलो. डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टरने सांगितले की जवळपास जेव्हा प्रेग्नेंट असतात तेव्हा संबंध तुम्ही ठेवू नका, नाहीतर नंतर बाळ होण्याचे चान्सेस खूप कमी होतील. हे ऐकून मला तर धक्काच बसला. ही घटना सचिनने त्याच्या आईला सांगितली. आईने एका रूममध्ये सगळ्यांना बोलवून ताकीद दिली की जेव्हा सुनबाई प्रेग्नेंट राहील तेव्हा त्याच्यासोबत कोणीच संबंध ठेवायचा नाही, तर बाळ होण्याचे चान्सेसच नाहीत. मग बसा टाळ्या वाजवत, असे म्हणून सासू सगळ्यांना समजावून बाहेर निघून गेली. मी एका कोपऱ्यात उभा राहून सगळं काही ऐकत होते. त्यानंतर मी माझ्या कामाला सुरुवात केली आणि पुन्हा नेहमीसारखं चालू झाले. रात्री एकानंतर एक असे सगळे येऊन ते सर्व काही करून निघून जात होते आणि मी पुन्हा रडत पडत बसत होते. शेवटी सचिन येऊन त्याच्या मांडीवर माझं डोकं ठेवून मला धीर देत होता. असंच करता करता एके दिवशी आमच्या दोघांमध्येही जवळीक आली. आमच्या दोघांमध्ये संबंध झाले. थोड्या दिवसांनी मी प्रेग्नेंट राहिले आणि एका गोंडास बाळाला आम्ही जन्म दिला. मी खूपच कमजोर झाले होते. डॉक्टरांनी 3 ते 4 महिने संबंध ठेवू नका असेच सांगितले होते. 1.5 महिने गेल्यानंतर 2 नंबरचा नवरा रूममध्ये आला आणि घरात कोणीही नव्हते. सगळे शेतामध्ये गेले होते. तो माझ्यासोबत संबंध बनवण्यासाठी जबरदस्ती करू लागला. मी मोठ्याने ओरडत होते, पण कोणीच आले नाही. तोपर्यंत सचिन आला आणि त्याने माझ्या मोठ्या भावाला अडवत म्हणाला, दादा, तुम्ही हे काय करत आहात? मोठा भाऊ म्हणाला, तू काय करतोस? तू बाहेरच थांब. मग तो म्हणाला, दादा, डॉक्टरांनी सांगितले आहे की 4 ते 5 महिने तरी संबंध ठेवू नका म्हणून. तिच्या जीवाला धोका आहे. ती अजून खूप नाजूक आहे. पण त्याचा मोठा भाऊ त्याचं काही ऐकतच नव्हता. शेवटी सचिनने त्याच्या दादाच्या कानाखालीच वाजवली आणि म्हणाला, त्या वासनेच्या आहारी जाऊन तुम्ही काय करत आहात हे तुम्हाला समजत नाही का? असे म्हणून तो माझ्याजवळ आला आणि मला घट्ट पकडलं. सचिनचा 2 नंबरचा भाऊ रागाने बाहेर निघून गेला आणि सगळ्यांना बोलावून त्याने आणले. सासू तर मला रागाने बोलू लागली, अगं, तो तुझा नवरा आहे आणि तू अशी का वागत आहेस त्याच्यासोबत? तेव्हा सचिनने सांगितलं की डॉक्टरांनी जवळपास 4-5 महिने संबंध ठेवू नका म्हणून सांगितले आहे. तेव्हा सचिनची आई म्हणाली, अरे मग काय झालं? ती काय लगेच मरणार आहे का? तो पण नवराच आहे ना तिचा. हे सर्व ऐकून सचिन रागात म्हणाला, बस, खूप झालं आता. खूप दिवस झाले तुझा त्रास सहन करत आहे, पण आता नाही. मी तिला घेऊन शहरात जाणार आहे आणि आम्ही दोघे आता तिथेच राहणार आहोत. मी तिच्यावर खूप प्रेम करतो. मी तिला या सगळ्यांचा त्रास आता सहन होऊच देणार नाही. मला वाटलं की सगळे प्रेमाने नीट होईल, पण तुम्ही तर तिच्यासोबत जनावरासारखं वागणूक देत आहात. मी आता तिला शहरामध्ये घेऊन जाणार आहे. असं म्हणून त्याने माझा हात पकडला आणि मला म्हणाला की आत्ताच्या आत्ता बॅग पॅक कर. मी तुला आता लगेच शहरामध्ये घेऊन जातो आहे. जशी आहे तशा अवस्थेत असं म्हणून आम्ही शहरामध्ये निघून आलो. सचिन इथेच एका कंपनीमध्ये आता नोकरी करू लागला आणि आम्ही दोघे आमच्या बाळासोबत आता सुखी राहू लागलो आहोत. जेवढे पण आधी मला त्याच्या भावाने जखमा दिल्या होत्या ना, त्या सचिनने प्रेमाने भरून काढल्याच. मित्रांनो, तर कथा कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि आपल्या या कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.